नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सकाळच्या ठळक बातम्या. CCIची केवळ 1% कापूस खरेदी, शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, CCI दिलासा देण्यास अपयशी. रसवंती, तार, कुंपण, शेळीगट व पीठ गिरणीसाठी 85% अनुदान, विविध योजनेसाठी प्रशासनाने मागवले अर्ज. हर घर जल, नल से जल, पण कधी येणार बीड जिल्ह्यात 3,02,763 नळजोड्या पूर्ण. अवकाळीची शक्यता, पिकांची काढणी करा, शेतकऱ्यांनो काळजी घ्या, गेवराई कृषी विभागाचे आवाहन. हरभरा हळदीसह सोयाबीनची आवक वाढली, भावात मात्र वाढ होईना, शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा. लातूर मार्केट यार्डात दुसऱ्या दिवशी शेतमालाची आवक, हरभरा सोयाबीन तूर आवक वाढली. थकबाकी एक रकमी भरा, नाहीतर वीज तोडणार, हप्ते सुविधाही बंद. लातूर जिल्ह्यात 1,486 कोटी 73 लाख रुपयांची थकबाकी. सौर ऊर्जेसाठी पोस्टाचे घरोघरी सर्वेक्षण, छतावर होणार विजेची निर्मिती. नायगाव बाजार तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण, शेतकरी हरभरात झाकण्यात व्यस्त. बंधारा पालनला पाणी मिळते, मात्र नांदेड जिल्ह्यासाठी दिग्रस बंधारा 45 गावांना करावा लागणार कृत्रिम दुष्काळाचा सामना. निकृष्ट बियाणे नियंत्रण आराखडा स्वीकारू, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही. कांदा निर्यात निर्णयाचे भिजत घोंगडे कायम, अधिसूचनेच्या गोंधळामुळे शेतकरी निर्यातदार अडचणीत. हरभऱ्याला कमी उत्पादन, चांगल्या मागणीचा आधार, हरभऱ्याला भाव हमी भावापेक्षा जास्त राहण्याचा अंदाज. PM सूर्यघर अंतर्गत 1 कोटी कुटुंबांना मिळणार मोफत वीज, घरावर बसवणार सौर पॅनल, 75,021 कोटींच्या योजनेला मंजुरी. वाई बाजार समितीच्या हळदीला उच्चांकी 22,900 रुपयांचा क्विंटलचा दर. कापूस नुकसानीच्या पूर्वसूचनावर कार्यवाही नाहीच. वसंतराव नाईक महाराष्ट्र कृषी विद्यापीठाला 4 प्रकल्पांसाठी 21 कोटी मंजूर. गट शेती कार्यक्रम राज्यभर राबवणार आमिर खान, फार्मर कप 2023 पुरस्कार वितरण सोहळा. छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगावात गारपिटीचा इशारा. बारामतीत आज विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा आयोजित. ग्रामसेवक आता गावातच भेटणार, वाशिम जिल्ह्यात लागणार उपस्थितीबाबत वेळापत्रक. 2 जिल्ह्यात पावसाचा 13,000 हेक्टरला फटका, कृषीचा प्राथमिक अंदाज.